नमस्कार. आज आपण मानवी श्वसन संस्था याबद्दल मराठीमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. श्वसन संस्था आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. या संस्थेद्वारे आपण श्वास घेतो आणि बाहेर टाकतो. श्वसन संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे शरीराला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे आहे. या व्हिडिओमध्ये आपण श्वसन संस्थेचे मुख्य भाग, श्वसनाची प्रक्रिया आणि त्याचे आरोग्य कसे राखायचे याबद्दल शिकणार आहोत. मानवी श्वसन संस्थेमध्ये नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुसे हे मुख्य भाग आहेत. नाक हे हवा शरीरात घेण्याचे पहिले प्रवेशद्वार आहे. त्यानंतर हवा श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. फुफ्फुसे छातीच्या पिंजऱ्यात स्थित असतात आणि श्वासोच्छ्वास प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावतात. श्वसनाची प्रक्रिया 2 मुख्य भागांमध्ये विभागली जाते: श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर टाकणे. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा हवा फुफ्फुसांमध्ये जाते आणि त्यासोबत ऑक्सिजन देखील आत जातो. श्वास बाहेर टाकताना फुफ्फुसांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण फुफ्फुसांमधील एका महत्त्वाच्या ठिकाणी होते. वायुकोश म्हणजे फुफ्फुसांमधील लहान पिशव्या. येथेच रक्त आणि हवा यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन वायुकोशातून रक्तात जातो, तर कार्बन डायऑक्साईड रक्तातून वायुकोशात येतो आणि नंतर शरीराबाहेर टाकला जातो. श्वसन संस्थेचे आरोग्य चांगले ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळेच आपण योग्यरित्या श्वास घेऊ शकतो. दमा, न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिस हे काही सामान्य श्वसनाचे आजार आहेत. श्वसन संस्थेची काळजी घेण्यासाठी धूम्रपान टाळणे, स्वच्छ हवा घेणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण श्वसन संस्थेची रचना, कार्य आणि तिचे आरोग्य राखण्याचे महत्त्व पाहिले. श्वसन संस्था ऑक्सिजन पुरवते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. फुफ्फुसे आणि वायुकोश यामध्ये वायूंची देवाणघेवाण होते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण मानवी रक्ताभिसरण संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत.